लग्नानंतर जेव्हा जॉबमुळे जॉईंट फॅमिली सोडून असं एकटं राहावं लागतं ना, तेव्हा घर कसं सुनं वाटतं. पण आज हेच घर पुन्हा एकदा हसणार होतं, कारण बरेच दिवसांनी माझे मम्मी पप्पा आणि नुरवी मला भेटायला मिरजला येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी मी केला होता खास बेत, झणझणीत मटन फ्राय आणि कोल्हापुरी स्पेशल तांबडा रस्सा. सुगंध तर घरभर सुटला होता. आणि आज यश सुद्धा हॉस्पिटल मधून थोडे लवकरच आले होते. त्यांना प्राशवी सोबत वेळ घालवायला खूप आवडतं, पण वेळ मिळत नाही. आज ते प्राशवीला कागदाचं विमान कसं बनवायचं ते शिकवत होते. बाप लेकीचं हे बॉन्डिंग पाहून मला खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर माझं थोडंफार काम होतं, शूटची तयारी होती, ती मी शूटची तयारी करून घेतली आणि त्यानंतर ट्रेन एकदम वेळेवर होती, त्यामुळे आम्ही सर्वजण निघालो त्यांना आणायला थेट स्टेशनवरती. स्टेशनवर त्यांना पाहताच प्राशवीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सगळे घरी आले आणि घर कसं आनंदाने भरून गेल्यासारखं वाटत होतं. जेव्हा आपली हक्काची माणसं आपल्या घरी येतात ना, तेव्हा या चार भिंती नसून घराला घर पण येतं. तुम्हालाही असं फील होतं का ज्यावेळी तुमचे आई वडील तुमच्या घरी येतात? तुम्हालाही असं वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.